शुक्रवार ग्रहांच्या माध्यमातून मानवी जीवनाच्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यावी याचा तिसरा भाग आपण घेतो. आपण पहिल्यांदा 16 वर्षापर्यंत घेतला, 16 ते 22 घेतला, 22 ते 32 घेतला. आता 32 ते 42चा विचार करायचा. ग्रह तेच, गोचरी तीच, कारकत्व तीच, प्रश्न तेच, पण प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा असतो. वयपर्यंत जेव्हा आपण दृष्टिकोन पाहून गुरुची कारकत्व लावू तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. आणि प्रश्नाची उत्तर कशी द्यायची? 32 ते 42मध्ये प्रश्न काय असतात? साधारण प्रश्न एक विवाहाचे प्रश्न सुद्धा येऊ शकतात, घटस्फोटाचे प्रश्न येऊ शकतात, मतभेदाचे प्रश्न येऊ शकतात, संतती होत नाही म्हणून प्रश्न येऊ शकतात, घर घ्यायचं आहे, घराला कर्ज मिळेल का हा प्रश्न येऊ शकतो, कर्जाची परतफेड करता येईल का हा प्रश्न होऊ शकतो, किंवा शेवटचा प्रश्न नोकरीतला बदल किंवा व्यवसायातल्या अडचणी याचा विचार करण्याची वेळ 32 ते 42मध्ये माणसाला येते. मग हे प्रश्न पाहताना आपल्या जातकाची जी पत्रिका असेल त्या पत्रिकेला जो प्रश्न असेल त्याची उकल करण्याचं काम आपण केलं पाहिजे. प्रश्न विचारल्यानंतर आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्या लग्नेशाप्रमाणे जायला लागेल. त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आपल्याला. म्हणून लग्नेशा महत्त्वाचा आहे. जातकाने कुठलाही प्रश्न विचारू द्या, प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी आणि त्या वयपरत्वे त्या प्रश्नाकडे त्या जातकाचा पाहण्याचा दृष्टिकोन काय. लग्नेश आणि राशीस्वामी हे प्रत्येक वयाप्रमाणे दृष्टिकोन बदलतात. हा दृष्टिकोन कुठला आहे? लग्नेश आणि राशीस्वामी मेष लग्न असलं, रास मिथून असली, पाहण्याचा दृष्टिकोन येणार ना वेगळा. आणि मंगळ येतो आणि बुध आहे, बुधाचं वय 32 आहे, मंगळाचा 28 आहे. या ठिकाणी विचार करावा लागेल. हा जेव्हा विचार करायचा आहे तेव्हा वैवाहिक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा असणार आहे. तो काय आहे ते ओळखता आलं पाहिजे तर मार्गदर्शन करता येईल. ते एखाद्या स्त्रीने जेव्हा मला असा प्रश्न विचारला की माझ्या नवऱ्याचा अफेअर आहे का, असा प्रश्न जेव्हा विचारला पत्रिकेवरून, विचार करायची वेळ येते ना मला. मग आपला नियम काय आहे? वय काय त्या जातकाचं होतं? त्या जातकाचं वय 40 होतं विचारणाऱ्या स्त्रीचं, म्हणजे पुरुषाचं वय 42 त्या आसपास. मग हा प्रश्न तिच्या पत्रिकेवरून सांगण्याचा अर्थ आहे का मला? म्हटलं तिच्या नवऱ्याची पत्रिका दे. नवऱ्याच्या पत्रिकेत मी काय पाहिजे? की पहिलं गोष्ट प्रारब्ध कुंडलीमध्ये 3, 5, 9च्या संदर्भात आहे. शुक्र मंगळाच्या वेळात आहे का, मंगळ शुक्राच्या वेळात आहे का, हे पहिल्यांदा पाहिलं. आणि हे नाही आहे म्हटल्यानंतर म्हटलं अफेअर नाही आहे असं मी सांगितल्यानंतर ती म्हणाली अफेअर मला वाटते. म्हटलं याचं कारण असं आहे की आता गोचरीने सुद्धा पाहिलं तो शुक्र मंगळाच्या वेळात नाही आहे, मग अफेअर असणार कुठून? म्हणजे एक संशयाचं भूत जे असतं ते काढावं लागतं मला या वयाला. परत त्याच्यात का आला विचार? हाही विचार करावा लागतो. पत्रिकेत मला लगेच दिसलं मंगळ खराब आहे स्त्रीच्या पत्रिकेत. मी लगेच विचार केला तिला संतती नाही आहे. मग हा विचार मला डोक्यात वळाला लागला. मग तो प्रश्नाचं उत्तर मी शोधत बसलो. मग ते काय प्रकारे ते पाहिलं. मग 3 वर्षापूर्वीची दशा पाहिली मागे थोडासा जाऊन. हिच्या डोक्यात ही हवा का शिरली आणि पुरुषाच्या पत्रिकेत योग नाही म्हटलं. ती म्हणाली मी माझ्या नंदेबरोबर तो असतो असं ती म्हणाली. मी तिला एकच गॅरंटी दिली फक्त की त्याचे शारीरिक संबंध नाही आहे, म्हणजे अफेअर होऊ शकत नाही. मी या ठिकाणी अफेअर होऊ शकत नाही गॅरंटी दिल्यानंतर मग तो तिच्यापासून बाहेर कधी पडेल असा प्रश्न येतो. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं शोधता येतात. पुढे मला फिरावं लागतं. मग त्या पत्रिकेत जशी पत्रिका ती फिरत फिरत मी पुढे जाणार. मग गोचरी जशी पुढे पुढे जाईल तर तसा मार्ग दिसत जाईल. म्हटलं नोव्हेंबरमध्ये सगळ्या गोष्टी जातील, मग मी काय करू? तिचा संशय घेण्याचा म्हटलं दत्तक घे मुलगी. नवरा तयार नाही आहे. पण नवऱ्याला तयार कसं करायचा असा विचार मी करायला लागलो. एक माध्यम शोधत असतं. म्हणजे
या कारण संतती होणार नाही की निश्चित आहे, तर दत्तक घ्यावं. म्हणजे माध्यम कधी या ठिकाणी ते माध्यम जे तिला तारखा जे पुढे नेणार आहे, म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न तिथून बाजूला करून परत चांगलं करता येतं की नाही. हो, हा 32 ते 42मधला प्रश्न आहे. पण आता तो 42 नंतरचा प्रश्न यायला लागला आहे, कारण आता लग्नच उशिरा व्हायला लागेल. 32-36ला लग्न व्हायला लागेल. हे प्रश्न परत बदलत जाणार, प्रश्नाचा आवाका बदलणार. आवाका जेव्हा बदलतो तेव्हा त्या पाहण्याचा दृष्टिकोन नको बदलाय. हे काय आलं ग? तुम्ही म्यूट केलं. मी कुठं असला म्हणजे या ठिकाणी विचार नोकरी नाही. मग या ठिकाणी हे प्रश्न पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. हा दृष्टिकोन घ्यावा लागेल मला. एखाद्या पत्रिकेचं गणित एखाद्या पत्रिकेत कसं आहे, कारण प्रश्न तेच आहे 32 ते 42मध्ये. फक्त प्रश्न विवाहाचा असेल तर विवाहाच्या अँगलमधून विचार करावा लागेल मला. म्हणजे अँगल बदलायचा मला. कारकत्व तेच ठेवायचं, पण अँगल बदलायचा, पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा. मग व्यवसाय असेल तर व्यवसायातली गणितं सांगायला. हे प्रश्न कसे सोडवायचे हे जातकाच्या पत्रिकेप्रमाणे. आपली स्थानं तीच आहे, 2, 6, 10 व्यवसाय नोकरी म्हटल्यानंतर प्रश्न विचारला जातो लगेच. काय करणार तुम्ही? मग उत्तर देण्यासाठी आपण बसलेलो आहोत ना. मग सकारात्मक उत्तर कसं द्यायचं हा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. प्रमोशन मिळेल का हा त्यातला विचार करावा लागेल मला. मग हा विचार जेव्हा करतो तेव्हा त्या पत्रिकेतलं गणित बदलावं लागतं मला. म्हणजे का बदलायचं? 2, 6, 10 लाभस्थानं पहा, विषय संपतो. लागत नसेल नाही मिळणार, कधी लागतं ते पहा. तोच ग्रह त्या ठिकाणी आता ऊर्जेचा अवस्थेत आलेला आहे. कारण बुध मंगळाचं वय झालेलं आहे. बुध शनी ऊर्जेचा अवस्था आहे. म्हणजे बुध आणि शनीवरती जास्त फोकस करा. मग बुध शनी कुठल्या स्थानाचे मालक आहे ते पहा. जातकाने विचारलेला प्रश्न कुठला आहे ते पहा. त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला दिशा देते. उत्तर द्यायचं आहे, घर घ्यायचं आहे असा प्रश्न या 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 वयातला प्रश्न काय? घर घ्यायचं आहे. मग घर घ्यायला कुठलं स्थान आहे? 4, 8, 12. चतुर्थ स्थानाचा विचार करा. लग्नेश आणि चतुर्थेश पहा. तो कुठला आहे तो पहा. मंगळा घराचा कारक, भूमीचा कारक आहे, तो पहा. शनी पहा, त्याचा चतुर्थेश आणि लग्नेशाशी संबंध पहा. हा पहिला भाग लक्षात ठेवा. मग तो असेल तर त्याचं तृतीय स्थान पहा. कर्ज मिळणार आहे का? कर्ज मिळणार आहे का हा विचार करावा लागतो. कर्ज कशावर मिळतं? पगारावर मिळतं. कारण हा प्रश्न व्यावसायिक माणूस घेऊन येत नाही, हा नोकरदार माणूस घेऊन येतो. एक लॉजिक वापरा. घर घेण्याचा प्रश्न हा नेहमी नोकरदार घेऊन येतो, व्यावसायिक माणूस घेऊन येत नाही. कारण व्यावसायिक माणसाचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याच्या घरापेक्षा व्यावसायिक जागेकडे दृष्टिकोन असतो या वयात. तो विचार तुम्हाला करावा लागेल. म्हणजे विचाराची बुद्धी कशी करायची ते विचार करा. हा कन्सेप्ट डोक्यात ठेवावा लागेल तुम्हाला. हा कन्सेप्ट जेव्हा तुमच्या डोक्यात येईल तेव्हा तुम्हाला उत्तरं सापडतील. नाही तर सापडणार नाही. एक लक्षात ठेवा, उत्तरं शोधायचा प्रयत्न करा. मंगळा भूमिकारक आहे मान्य. चतुर्थ स्थान घर, वय किती झालं बघा. लग्नेश राशी स्वामी चतुर्थीचं वय बघा. ते वयाचा स्थान आला आहे का बघा. म्हणजे त्या ठिकाणी त्या स्थानमध्ये आत्ताचा दशा कुठली चालू ती पहा. महादशा कुठली असू द्या, आंतरदशा कुठली चालू ती पहा. ती पाहिल्यानंतर लगेच गोचरीकडे उडी टाका. मग कुठल्या पिरियडमध्ये यांनी प्रयत्न केला पाहिजे, कुठल्या पिरियडमध्ये घर घेतलं पाहिजे, असा विचार तुम्हाला त्या वयाच्या मध्ये ढाचणीमध्ये कर. हा प्रश्न 16 ते 22मध्ये कोणी विचारत नाही. 22 ते 32मध्ये काही लोक विचारतात, कमी लोक. पण 32 ते 42मधला हा प्रश्न मोठा असतो. त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं त्याचं. म्हणजे तेच ग्रह मंगळ, शुक्र, बुध हेच पहा. बुध असेल, बुधाचं कार्यच का. कर्जाचा कार्यग्रह कुठला घालतो बघा. ओरिजिनल श्रेष्ठ स्थान पहा. चतुर्थाचं व्ययस्थान पहा. या दोन्हीचे मालक पहा. हे मालक कसे आहेत? हे लग्नेशाशी, राशीस्वामीशी आणि चतुर्थेशाशी शुभ कधी करतात ते. त्या 1-2 महिन्याचा काळ लोनसाठी काढून देता येतो. म्हणजे त्या काळामध्ये ते लोन सँक्शन होऊ शकतं. ही कन्सेप्ट लक्षात ठेवायला लागेल. तेव्हा तुम्हाला घराच्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. इथे घर विकायला कोणी हे विचारायला येत नाही तुम्हाला शक्यतो 32 ते 42मध्ये. घर घेण्यासाठी येतात, विक्री करण्यासाठी येत नाही कोणी. विक्रीचं वय पुढचं आहे. या ठिकाणी हा विचार करावा लागेल. मग हा विचार त्या पद्धतीने करावा लागेल.
घराचं घर पण आहे का तो भाग नंतरचा आहे, पण घर घेणार की नाही. या वयात अजून एक प्रश्न महत्त्वाचा येतो, वाहन घेणे. हल्ली 4 चाकी वाहन घेण्याची प्रथा आली, पूर्वी नव्हती, आली आज. पण त्या वाहनाचा कार्यक्रम तुकडं आहे. चतुर्थ स्थान वाहनाचं आहे. पण वाहन कशासाठी आहे? व्यवसायासाठी घेणार असेल तर वेगळा विचार करावा लागेल, आणि घरासाठी घेणार असेल तर वेगळा विचार करावा लागेल. अरे हल्ली लोक एवढे बारीक प्रश्न विचारतात, इलेक्ट्रिकचं घेऊ का पेट्रोलचं घेऊ का डिझेलचं घेऊ, कशी? आता याच्यात ज्योतिष काय सांगायचं खरं, पण नाही. लोकांना विचारल्यानंतर समाधानकारक उत्तर देणं हे आपलं काम आहे. आधी वाहनाचा योग आहे का तो पहा. लग्नेश त्याची इच्छाशक्ती काय आहे, लग्नेश शुक्राशी काय करतोय, चतुर्थीशी काय करतोय, हा त्यातला विचार करा. वाहन कशासाठी घेणार आहे, कोण घेणार आहे, कशासाठी उपयोग आहे याचा विचार करा. म्हणजे या ठिकाणी शुक्राचा विचार करावा लागेल, षष्ठ स्थानाचा विचार करावा लागेल, चतुर्थीचा विचार करावा लागेल, शुक्राचा विचार करावा लागेल. कारण शुक्र वाहनाचा कारक आहे, हा त्यातला लक्षात. मग आज शुक्र जेव्हा वाहनाचा कारक आहे, व्यवसायासाठी वाहन घेणार असेल तर शुक्र शनीचा विचार करावा लागेल. मालवाहतुकीसाठी वाहन घेणार असेल तर शुक्र आणि मंगळाचा विचार करावा लागेल. ॲडिशनल ग्रहाचा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. ही स्थानं लक्षात ठेवायला लागते. व्यवसायासाठी असेल दशमस्थानाचा विचार करावा लागेल, टुरिस्टसाठी असेल व्यवस्थानाचा विचार करावा लागेल, इथे परत चंद्राचा विचार करावा लागेल. म्हणजे एक एक ग्रहाची जी पोझिशन आहे ती पाहत पाहत आपल्याला उत्तराची दिशा शोधायला लागेल. आपण हे नाही केलं पाहिजे. या ठिकाणचे लोन किती काळाचे, 3 ते 5 वर्ष. वाहनाचं लोन 3 ते 5 वर्षासाठी असतं, घराचं लोन 10, 15, 20 वर्षासाठी. 5 वर्षासाठी कोणी घराचं लोन घेत नाही. म्हणजे हा विचार या ठिकाणी करावा लागेल आपल्याला. मी नेहमी उलटा विचार करतो. घर घेताना मी दुसरा एक विचार करतो की या व्यक्तीची नोकरी टिकणार आहे का, हा एक माझा वेगळा विचार असतो सांगताना. कारण नोकरी नाही टिकली तर या ठिकाणी घराच्या हप्त्याने गेले तर पुढचे प्रश्न निर्माण. हा विचार एक करावा लागतो. घराची संकल्पना आणायची आहे, वाहनाची संकल्पना आणायची. महाराष्ट्र विचार करत व्यवस्थान टुरिस्टसाठी घेतलं महाराष्ट्र, कारण त्याचे व्यवस्थान 12 आकडायचं त्याच्यात जलराशी व्यवसाय. आता अजून एक प्रश्न आहे की परदेशात घर घेऊ का इन्व्हेस्टमेंटसाठी घर घेऊ, हा 32 ते 42 मधला प्रश्न आहे. कारण तिकडे पगार मिळत असतो, तिकडे घर भाड्याचं घेतलं जातं. परदेशात घर घेऊ का भारतात घर घेऊ. मग अशा वेळी मी काय करणार यावेळेमध्ये विभाग. मी पहिला हा विचार करणार की ही व्यक्तीची नोकरी परदेशात किती काळ राहील. 3-9-12चा 2-6-10शी संबंध लावला. नोकरी किती काळ टिकणार आहे हा विचार मला करावा लागेल. नोकरी टिकणार असेल तर इकडे घर घेणार, नाही तर हप्ते घेणार कुठून. पुढचं आपल्याला आलेल्या माणसाला दिशा द्यायची, डायरेक्शन द्यायचं आहे. नुसतं सांगायचं नाही. पुढचं त्याचं आयुष्य चांगलं जाण्यासाठी तो या गोष्टी करत असतो ना. घर कशासाठी घेतो, आनंदासाठी घेतो ना, सुखासाठी घेतो ना. वाहन कशासाठी घेतो, आनंदासाठी घेतो, प्रेस्टिजसाठी घेतो. म्हणजे प्रेस्टिज टिकलं पाहिजे ना. वाहन विक्री झालं तर काय उपयोग नाही. म्हणजे हा भाग बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी त्या वयाशी निगडीत पाहायला लागतात. मी या ठिकाणी शनी बुधाचा विचार करून शनी स्थिर आणि स्थिरता देतो की नाही. पण शनीच्या काळात जे वाहन घेतलं जाईल ते कायम टिकू शकतं. शनीच्या काळात जे घर घेतलं जाईल त्याला कधी घर विकावं लागणार नाही, हा कन्सेप्ट घ्या. पण आपण शनीला वाईट म्हणतो. शनी कधीच घर विकायला लावणार नाही. 1-4-7-10 शनीची दास असेल, कधीच घर विकायला लावत नाही. कधी सोपा नियम आहे. 1-4-10 शनीची दास पाहिजे, मग घर विकायला लागतं का, कधीच लागणार नाही विकायला. कारण ही कन्सेप्टच आहे. कारण शनी सातत्य ठेवतो त्याच घरामध्ये, त्याच ठिकाणी राहण्याचे प्रयत्न करतो. मग बुध काय करतो, बदल दाखवतो. बुध असेल तर बदल करायला लावतो हातातला. मग बुधा बदल, कारण बुधा बुद्धीचा कारक आहे, त्याला एका ठिकाणी स्थिर ठेवत नाही ना तो. मग तो बदल दाखवतो. म्हणून 32 वयाला बुधाचा विचार आहे. हे बुधाची दशा लागत असेल 32 ते 34 घर घेऊ नका. कारण ते विकलं जाईल, विकावं लागेल. कारण वेगळा विचाराने जावं लागेल तुम्हाला. घर डेव्हलपमेंट करायचे आहे, रिडेव्हलपमेंट प्रकारे. मुलं, कारण 32 ते 42 आईवडिलांच्या जे घर राहतात, फ्लॅटमध्ये राहतात किंवा त्यांचा बंगला असतो, ही मुलं रिडेव्हलपमेंटचा विचार आईवडिलांवरती लागतात. आईवडिलांची इच्छा नसते.
आईवडिलांचा कारागृह चतुर्थ स्थान आणि दशम स्थान रवी आणि चंद्र. दोघांची इच्छा नसते, पण मुलं लाटत असतात, कारण मुलांना वाटत असतं की आता मोठं करावं डोक्यात असतं. मग इथे रिडेव्हलपमेंटचा विचार करावा लागतो. मग रिडेव्हलपमेंट सोसायटीची असेल तर आपल्याला उत्तर देता येत नाही. बंगल्याचे रिडेव्हलपमेंट असेल तो उत्तर देता येतं, कारण सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट सगळ्यांच्या पत्रिका कुठे आपल्याकडे असतात. हा त्यातला मोठा प्रश्न आहे. पण बंगल्याची रिडेव्हलपमेंट करायची असेल तर सांगता येतो. बंगला कोणाच्या नावावर आहे? रिडेव्हलपमेंटचा विचार घेऊन कोण आले? मुलगा आला आहे का, मुलगी आला आहे का, जावई आला आहे का, स्वतःच आईवडील आले? हा विचार तुम्हाला करावा लागेल. म्हणजे कोण आले तुमच्याकडे त्यात आणि कोणाच्या माध्यमातून आहे ते पाहणं फार महत्त्वाचं असतं. आणि माध्यम सोडा, मग ते माध्यमात स्थान आहे, जावई तृतीय स्थान पहा, फरक करायला लागेल. चतुर्थांची डेव्हलपमेंट, चतुर्थांचं लाभस्थान लागत असेल, द्वितीय स्थान लागत असेल तर रिडेव्हलपमेंट होते. चतुर्थाचं अष्टम स्थान लागत असेल, रिडेव्हलपमेंटमध्ये अडथळे येतात, होण्याची शक्यता कमी होते. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. हे प्रश्न आज विचारले जातात नाही, मग त्याचा विचार करावा लागेल आपल्याला. या वयातल्या या प्रश्नांची उत्तरं शोधली तर माणूस स्थिरच होणार, कारण याच वयामध्ये या गोष्टी घडल्या नाही. चतुर्थ स्थान खराब आहे, प्रश्न निर्माण. लाभस्थान खराब आहे, सासूबरोबरचे वाद, हे या वयातच असतात. वेगळं होण्याची संकल्पना या वयातच असते. संततीची संकल्पना या वयातच असते. मग संतती होत नाही म्हणून संकल्पना आल्यानंतर घरातलं वातावरण बिघडतं. मग पहा दोघांच्या पत्रिकेत शुक्र मंगळाचा विचार करा, रवीचा करा, चंद्राचा करा, कधी होणार पहा. गाईड करा त्या ठिकाणी. हे गाईड करणं फार महत्त्वाचं असतं, कारण या वयातला हा प्रश्न आहे. कारण 42 नंतर संततीचा प्रश्न येणार नाही, संतती निर्मितीचा येणार नाही. हा संततीचे प्रश्न 42 ते 52 जास्त मोठ्या प्रमाणात येतात. हा त्यातला कन्सेप्ट लक्षात ठेवा. की डोक्यातला एक विचार करा. जेव्हा मला संभाजीनगरचे कलेक्टर जेव्हा माझ्याकडे आले होते संध्याकाळी, ते जेव्हा मला 1-2 प्रश्न त्यांनी विचारले तेव्हा मला एक वेगळा विचार करण्याची वेळ आली मला, की काय पद्धतीने आपल्याला पत्रिका सोडवावी लागेल त्या वयातल्या लोकांना. त्यांचा प्रश्न वेगळा, बाकीचे प्रश्न वेगळे. कन्सेप्ट बघा. आणि नावाचा फायदा काय होतो बघा. म्हणजे मालकी बसले म्हणून सांगायला हरकत नाही. की चंदू काकाच्या जगतापांच्या फॅमिलीने सांगितलं की त्यांचा जावई येते, तिथे जा आणि तिथे निर्णय घ्या, तोच निर्णय तुमचा फायनल जाईल. ही कन्सेप्ट असते. हा कन्सेप्ट जेव्हा डोक्यात असतो तेव्हा जेव्हा विचार करावा लागतो. हा जेव्हा असतो ते स्थिरता कशी मिळणार त्याच्या. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाहतानाचा दृष्टिकोन, कारण कुठलीही गोष्ट 32 ते 42 माणूस स्थैर्यासाठी करतो. स्थैर्यासाठी करतो, आनंदासाठी नाही करत. तो स्थैर्यासाठी करत असतो. आनंदाचा काळ बाजूला गेलेला आहे, स्थैर्यासाठी गेलेला आहे. मग स्थैर्य काय करायचं? मग स्थैर्य येणार की नाही या वयामध्ये? कारण या वयामध्ये ज्यांना स्थैर्य येत नाही ते कधी पुढे स्थिर होत नाही. हा निसर्ग नियम आहे. 42च्या आत स्थिर झालेला माणूस नसेल तर 42 नंतर कुठेही माणूस स्थिर होत नाही. व्यवसायाचंही होत नाही, नोकरीमध्येही होत नाही. कारण नोकरीचं खरं वय गेलेलं असतं, व्यवसायाचं वय गेलेलं असतं. मग व्यवसाय निर्णय करण्याची प्रथा चालू होते, आणि स्थिरता नसल्यामुळे. मी या ठिकाणी हा विचार म्हणून 22 ते 32 जसं मी म्हटलं की काही गोष्टी फिक्स करायच्या तर 32 ते 42 त्या माणसाची दिशा ही ठरलीच पाहिजे. आणि दिशा ठरवण्यासाठी या प्रश्नांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आरोग्याचा विचार करा. मला माझ्या काही प्रश्न विचारला, अस्थमा का डायबिटीस? म्हटलं कसला अस्थमा डायबिटीस? नाही सांगाच तुम्ही. सांगायचं सांगितलं अस्थमा किंवा डायबिटीस होईल, काही संबंध नसता सांगून दिलं. हा मग मला काळजी घ्यायला पाहिजे. म्हटलं कळलं ना तुला काळजी घ्यायला पाहिजे. तुला डायबिटीस काय कुठलाच आजार होणार नाही, काळजी कसली घेत होती. कुठेतरी रोकठोक बोलण्याची सवय करायची. मला आहे रोकठोक बोलण्याची सवय, कारण मी काय रोकठोक सवय मला समोरच्याकडून काय मिळवायचंच नाही. त्याला प्रश्न येतो, ज्याला मिळवायचं असतं त्याला प्रश्न येतो. मला माझा आनंद घ्यायचा आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर सुख आणायचं, माझं एकच ध्येय असतं. म्हणून मी जिथे आहे तिथला विचार करतो. भांडण झालं कोणाशी तरी परत भविष्य सांगेल. कन्सेप्ट लक्षात घ्या. ही कन्सेप्ट लक्षात, कारण जिथे आहे तिथला विचार करायचा. कारण त्या व्यक्तीपुरतं मर्यादित असतं. व्यक्ती सापेक्ष 32 ते 42 दिवस. जो व्यक्ती सापेक्षपणा जो घेतो त्याला भविष्य सांगता येतं आणि घडवता येतं.
म्हणजे बुध शनी मंगळ या तिन्हीचा विचार करून ज्या स्थानाचा जो प्रश्न आहे त्याचा विचार करून त्याचा लग्न राशी स्वामीशी संबंध पाहून त्या प्रश्नाचं उत्तर कुठल्या काळात घडणार गोचरीने सांगून त्याला मार्गदर्शन केलं तर 32 ते 42मध्ये माणूस स्थिर होऊ शकतो. आणि स्थिर माणूस नंतर कधी पाहू. एका कंपनीमध्ये गंमत झाली, काहीतरी पैशाचे गोंधळ झाले म्हणून सगळ्यांचे अकाउंट चेक करायचा निर्णय झाला आणि एकाच्या अकाउंटमध्ये पैसे सापडले. पण बाकीच्या अकाउंटचे लोक होते, माझे काही 2-4 क्लायंट होते ते, त्यांचे मला फोन आले. मला म्हणाले काय आमच्या अकाउंटला जास्त रक्कम दिसते सर, तुम्ही या महिन्यात मला 50,000 रुपये दिले सांगा. हो. कोणी म्हटलं 30,000 रुपये सांगा. मी म्हटलं सांगतो, मला काय त्याचे पण कन्सेप्ट थोडीशी बदला, त्याचा उद्देश घ्या. त्या व्यक्तीची पत्रिका चांगली आहे पण कुठल्या तरी दुसऱ्यामुळे त्रास होत असेल तर तो भाग ओळखाता म्हणून दुसऱ्यामुळे म्हणजे जेव्हा त्याची व्यवस्थानं लागतात आणि अशुभ असतात तेवढा व्यवस्थानाचा गोचरीचा 1.5 महिन्याचा काळ त्याला कसा घालवायचा हे 32 ते 42मध्ये सांगायचा प्रयत्न. 1.5 महिना आहे तो. हा 1.5 महिना कसा घालवायचा आहे, काय करायला पाहिजे त्याने, कुठली काळजी घ्यायला पाहिजे ही या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता आहे. आणि आपण ज्या ज्या स्थानाची व्यवस्थानं लागतात त्या स्थानाचा प्रश्न त्या ठिकाणी निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह होतो, मग तो निगेटिव्ह पण. आणि त्याचा लग्नेश राशी स्वामीशी अशुभ संबंध असेल तर जास्त त्रास होतो. मग तो पिरियड फक्त आपण त्याला सांगून पुल ऑन करता येतो. त्या प्रश्नाचा निर्णय करू नको सांगता येतो. निर्णय नाही झाला की तो चुकीचा होत नाही. निर्णय चांगला आल्यानंतर कर. घर विकायचं चांगलं आल्यानंतर कर. आता डायव्हर्समध्ये नवीन प्रथा आज माझ्याकडे आली आणि डायव्हर्स नाही घेणार. वकील कागद तयार करून आणले, लिहून आणले, जबाबदारी मी घेतो, नोटरी करा आणि काय चाललं काय. नवीन प्रथा आली. एकाने मला आज प्रश्न विचारला, माझा अफेअर होईल का. म्हटलं रिलेशनशिपमध्ये राहायचं ते राहा. का सांगितलं, मला जेव्हा दिसते शुक्र मंगळ आणि स्थानं तेव्हा मी विचार केला पाहिजे की या व्यक्तीने कोणाबरोबर आत्ता लग्न केलं तर तिचंही वाटोळं होणार आहे, याचंही वाटोळं होणार आहे. दोघांचं वाटोळं करण्यापेक्षा आपण एकाला मार्गदर्शन करू, ज्याला चुकीच्या मार्गापासून जाण्यापासून परावृत्त करू, त्याला योग्य दिशा देऊ. म्हणजे त्याचा आपाप दुसरी घटना घडणार, म्हणजे दुसरीचाही संसार खराब होणार नाही. कन्सेप्ट लक्षात घ्या, बदलावं लागेल आपल्याला. कारण या वयामध्ये अफेअर काय येतात, घरात सुख मिळत नसतं. 32 ते 42मध्ये हप्ते वाढलेले असतात, सासूशी पटत नसतं, घरातल्या भावांशी नंदेशी पटत नसतं. याच्यामध्ये चक्र चालू होतं आणि या चक्रामध्ये घर घेतलं जातं, घराचे हप्ते फिटत नाही म्हणून परत प्रश्न निर्माण. ही चेन तयार होती. ही चेन, या चेनमधून आपल्याला या व्यक्तीला बाहेर काढायचं असेल तर योग्य ठिकाणी मार्गदर्शन करणार. जी स्थानं प्रबळ आहे त्या प्रबळ स्थानाकडे त्याला डायव्हर्ट करायचं. लग्नेश आणि राशीचं डायव्हर्ट करून तिकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याला द्यायचा आणि जिकडे निगेटिव्ह आहे तिकडे त्याचं दुर्लक्ष करायला शिकवायचं. जेव्हा आपण चांगला दृष्टिकोन देतो आपोआप वाईट गोष्ट मनातून निघून जाते की नाही, साईड ट्रॅक होते, निघून नाही जात, ती वरती येणार आहे परत. पण त्याची तीव्रता कमी करू शकतो. ही तीव्रता कमी करण्याचं काम आपल्याला या वयात करा. कारण इथे पाय घसरला कोणी उभा राहू शकत नाही. वैवाहिक जीवनाचं उभं राहू शकत नाही, कर्जाचे उभं राहू शकत नाही, व्यवसायाचे उभं राहू शकत नाही, नोकरी चांगली मिळत नाही 42च्या वयात. जे कन्सेप्ट बघा किती या ठिकाणी हा कन्सेप्ट म्हणून हे सर्वात महत्त्वाचं वय म्हणजे माझ्या दृष्टीने हे. कारण काय याचं विचार नीट करा तुम्ही. शनीचं वय आपण किती धरलं आहे 30 जुने 60 30 9 3 टप्पे करतो ना आपण जीवनाचे. मग 30 वयानंतर बुधाचं वय 32 झाले ना. या ठिकाणी बुध हा बुद्धीचा कारक आहे ना. बुद्धीने माणूस चालला आणि सेवावृत्ती ठेवली तर माणूस तिथे आनंदी नाही होणार का. पण आपण बुद्धी आणि सेवावृत्ती एकत्र करत नाही. त्याला आपण मंगळाची जोड देतो, चुकीचे निर्णयाची क्रिया करतो. कन्सेप्ट लक्षात घ्या. रवी बुधाचा शत्रू आहे. तुमचा जेव्हा बुध अधिकार आणि बुध याचा मेळाप होत नाही तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम. मंगळ बुधाचा शत्रू आहे. तुम्ही बुधाच्या माध्यमातून मंगळाचे निर्णय केले तर तुम्हाला त्रास होतो. किती शुक्र हा बुधाचा मित्र आहे, शनीचा मित्र आहे. म्हणजे शुक्राचे निर्णय कुठले यावे, गाडी घर घेणं हे शुक्राचे निर्णय आहे ना. हे 2 निर्णय आपण चांगले केले तर प्रश्न सुटणार नाही का. शुक्र शनीचा निर्णय इथे आहे ना.
कारण इथे याच दोन गोष्टी 32 ते 42मध्ये माणूस करायचा प्रयत्न करतो ना, घर आणि वाहन सुख आणि संततीची उत्पत्ती, या तीनच गोष्टी असतात ना त्याच्या. याच्यासाठी शुक्र शनी मित्र आहे ना, याचा ॲडव्हान्टेज नाही घेतात आपल्याला. हा बरोबर घेतला तर मार्गदर्शन बरोबर करता येतं. ही गोष्ट ध्यानी लक्षात ठेवा. या पद्धतीने तुम्ही विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे उत्तरं दिली पाहिजे आणि माणसाच्या जीवनात आनंद आणला पाहिजे. सुखाची व्याख्या नंतर ठरवू आपण, पण आनंद आणा. योग्य वेळेत योग्य घटना करण्याचा मार्ग द्या या वयामध्ये. तो आपण देऊ शकतो, कारण हेच एवढेच प्रश्न असतात या ठिकाणी. संततीचा शिक्षणाचा प्रश्न नसतो इथे या ठिकाणी, तो नंतर येणार आहे परत. इथे एकाने माझ्याशी बोललं की 4 लाख रुपये फी सांगितली शाळेची. त्याच्या ऐपती पण तो बरेल. आपण त्याचा विचार का करायचा, नसेल तर सोडून द्यायचं. या ठिकाणी अजून एक प्रश्न महत्त्वाचा असतो की परदेशातून परत येण्याची प्रथा जास्त होते, नोकरी जाण्याच्या प्रथा जास्त होतात. याच वयात होतात, कारण या वयात माणूस येण्याचा निर्णय करत असतो. कारण परदेशामध्ये जी नोकरी लागते ती साधारण 22 ते 24मध्ये लागते. याचं कारण असे की तो शिक्षणाला माणूस गेलेला असतो, शिक्षण करता करता नोकरी करत असतो आणि परत तिथेच नोकरी मिळते, हा त्यातला कन्सेप्ट असतो. पण 10 वर्षांनी त्याला परत इंडियात येण्याची इच्छा होत असते, हा त्यातला कन्सेप्ट आहे. म्हणून 32 ते 42मध्ये परदेशातून नोकरी सोडून भारतात येणार आणि भारतात नोकरी लागणार का, हा एक नवीन प्रश्न पाहण्याची आवश्यकता 32 ते 42मध्ये झाली. ही फॅक्ट सांगतो तुम्हाला. त्या फॅक्टप्रमाणे विचार करावा लागेल तुम्हाला. पण नोकरीचे स्थान ठीक, पण आपल्या इथे नोकरी लागणार का, हा विचार करण्याची झाला. हे पाहता येतं ना आपल्याला, या प्रश्नाची उकल करता येते ना. ही उकल जरूर करू आपण आणि करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या पद्धतीने विचार करेल. पुढच्या वेळी आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ. 60 टप्पे झाल्यानंतर मग आपण काही गोष्टी पत्रिका सोडून दाखवेल तुम्हाला इथे, आणि मग तुम्ही त्या ठिकाणी उत्तरं द्या. पत्रिका जीवनात आनंद आणा. चेहऱ्यावरचा आनंद आणि मनाचं सुख 32 ते 42मध्ये दिलं तर पुढे स्थैर्य येतं आणि स्थैर्यातून सुखाची वाटचाल चांगली होते. हे त्यातलं उत्तर आहे. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय